असला ना की ही अशी परिस्थिती निर्माण बरं, होते। अधिकारी जर यासाठी कारणीभूत असतील तर अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही देखील अपेक्षा। रुपालीताई पुन्हा एकदा येईल आपल्याकडे, मात्र मृणालजी, अहो 3 संस्था आहेत, 3 संस्थांचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत, निधी वाटपामध्ये असमानता त्या ठिकाणी दिसून येते का? समानता असावी अशा प्रकारचा आरोप केला जातोय। हे आरोप नेमके कसले निर्देश करताना दिसतात मृणालजी? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की बार्टीला फंड हे सेंटर कडनं येतं आणि सारथी आणि महाज्योती या 2 संस्थांना बऱ्यापैकी राज्य हे फंड करतं। दुसरी गोष्ट अशी आहे की बार्टी आणि महाज्योती हे सेक्शन 8 खाली प्रायव्हेट पब्लिक कंपनीज आहेत, ते काही गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स नाहीत, त्यामुळे ते सेक्शन 8 खाली पब्लिक कंपनीज आहेत। रजिस्टर्ड त्यांचं आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन आहे। सारथी ही एका जातीसाठी आहे आणि महाज्योती हे जवळजवळ 400 जातींसाठी आहे। सारथी केटर करती 16 ते 18% पॉप्युलेशनला, महाज्योती केटर करती 52% पॉप्युलेशनला। सारथीचं अधिकृत ऑफिस आहे, मी खूप महत्वाचं सांगतोय, सगळ्यांनी ऐका, सारथीचं अधिकृत 5 मंजिला ऑफिस पुण्यामध्ये आहे। महाज्योतीचं आज देखील गेल्या 5 वर्षांमध्ये आज देखील अधिकृत ऑफिस नाही। महाज्योती समाज कल्याणच्या जागा भाड्यात घेऊन तिथं काम करत आहे। दुसरं, सारथीचे कमीत कमी आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी सारथी संस्थेने जागा घेतलेली आहे, महाज्योतीने अजून कुठे विशेष जागा घेतलेली नाही। दुसरं असं आहे की स्कॉलरशिपचा जो विषय आहे, स्कॉलरशिप महाज्योतीची पेंडिंग आहे, सारथीची पेंडिंग नाही। सारथी विषय हा अजित दादांनी स्वतः अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या नियोजन विभागाकडे घेतलेला आहे। महाज्योती हा समाज कल्याण खातं चालवत आहे। दुसरे असं, आता तुम्ही म्हणता ना भेदभाव केला का नाही, तुम्ही नीट ऐका, या बजेट मधलं अलोकेशन ऐका, याच बजेट मधलं 25-26च्या बजेटचं सांगतोय मी। महाज्योती जी 400 जातींसाठी संस्था आहे तिच्यासाठी 299 कोटी अलर्ट केलेले आहेत आणि सारथी ही 515 कोटी त्यासाठी अलर्ट केलेले आहेत फक्त एका जातीसाठी। समान वाटपाचं तत्व आम्हाला मान्य नाही। त्याचं कारण असं आहे की 52%ला तुम्ही तेवढाच निधी देणार आणि 16%ला तेवढाच निधी देणार, हे चालणार नाही। मुळात सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की एका जातीसाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनल स्कीम मध्ये एका जातीसाठी आपल्याला काही योजना करता येतात का? का सारथी वेगळी पाहिजे? का ती महाज्योतीमध्ये नाही येतात? एक लक्षात घेतलं पाहिजे ना आपण। दुसरे, आमचे विद्यार्थी आज नाही बोलत आहेत, गेल्या 5 वर्ष ते भांडतायत। ज्या दिवशी सारथी महाज्योती झाली पहिल्या दिवसापासून भांडणं होती, कारण तुम्ही ज्या दिवशी सारथी महाज्योती झाली तुम्ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीला एंट्रन्स टेस्ट जायला ट्रेनची तिकीट पण नाही झाली आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना प्लेनची तिकीट दिली। आमचे महाज्योतीचे विद्यार्थी जेव्हा आंदोलन करतात, मध्ये आता गिरगाव चौपाटीवर आंदोलन केली, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता, तुम्ही लॉंग मार्च काढताना त्यांना काढून देत नाही। अर्थमंत्र्यांना हे माहिती नाही, अशातला भाग नाही, कुणी निरोप पोहोचवायची गरज नाहीये। आम्ही स्वतः मीटिंग मध्ये गेले 5 वर्ष हेच मानतोय। तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं रुपालीताईंकडून घेण्या